आज ह्यांना ड्युटीसाठी बाहेर जायचं होतं, त्याच्यामुळे ह्यांच्यासोबत मला टिफिन द्यायचा होता आणि ह्यांना लवकर जायचं होतं, त्याच्यामुळे आज मी 5ला उठले होते. आवरलं, फ्रेश वगैरे झाले आणि त्याच्यानंतर लगेच स्वयंपाकाला लागले. आज मला यांना बटाट्याची भाजी द्यायची होती आणि चपाती द्यायची होती. त्याच्यामुळे मग बटाटे वगैरे लगेच कट करून घेतले. पहिल्यांदा भाजीची सगळी प्रिपरेशन करून घेतली. कांदा वगैरे सगळं चिरून वगैरे घेतला आणि त्याच्यानंतर मग फोडणी लगेच देऊन घेतली. कारण ह्यांना खूप जास्त लवकर जायचं होतं आणि नंतर माझी घाई होते आणि भाजीच्या फोडणीची तयारी करत करतच मी थोडंसं थंड पाणीसुद्धा घेतलं. कारण सकाळची वेळ होती तरीही एवढं जास्त गरम होत होतं आणि फ्रेशही झाले होते तरीही जास्त गरम होत होतं. त्याच्यानंतर मग भाजीला वगैरे फोडणी दिली. खरं तर या टायमिंगमध्ये मला डेली नाही उठावं लागत, कारण फक्त विकेंडला ह्यांना सकाळचं लवकर ड्युटीला जावं लागतं आणि त्याच्यामुळे ह्यांना टिफिन द्यावा लागतो आणि हे विकेंडला तिथेच राहतात आणि संडेला किंवा मग मंडेला असं घरी येतात. त्याच्यामुळे मला मग एक दिवसाचा सकाळचा आणि संध्याकाळचा असे 2 टायमिंगचे टिफिन द्यावा लागतो. त्याच्यामुळे मग एकच दिवस माझी थोडीशी घाई होते, नाहीतर मग नेहमी असं जास्त काही त्रासदायक नसतंच. नेहमी रोजचं रेग्युलर रुटीन हे खूप छान आणि मस्त असतं. कणिक वगैरे मळून झाली आणि मग थोड्या वेळ रेस्ट करून झाल्यानंतर मग चपात्या करून घेतल्या आणि चपात्या करताना माझ्याकडून तेलच सांडलं. तर ही अशी माझ्याकडून नेहमीच गंमत होते. सो चलो बाय.